आपल्याला काय शोधायचं आहे? हाऊ इट इज ओके नॉट टू बी ओके. म्हणजे नॉट ओके असणं हे काहीतरी भयंकर वाईट आहे, विचित्र आहे, आपण हरलो आहोत, आय एम अ लूजर. आणि इंस्टाग्रामवरती कसे बघा काय मज्जा मज्जा करत असतात, अँड हिअर आय एम नॉट ओके. आता याचं कारण काय आहे की ही ओकेची आपण डेफिनेशनच आपली गणलेली आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळतं आहे. मी माझं रुटीन चालू ठेवलेलं आहे, माझं मी काम करतो आहे आणि त्या कामातनं मला आनंद मिळतो आहे. तर हे सगळं ओके फिलिंग असतं. पण सातत्याने ओके फिलिंग टिकतंच असं नाही. कुछ तो हो ही जाता है ना. त्यामुळे आपण ओके असताना सतत नॉट ओके राहू की काय, नॉट ओके होऊ की काय, ची पोटात भीती असते. त्यामुळे इट इज ओके नॉट टू बी ओके. म्हणजे ओके नसलं तर ठीक आहे, हळूहळू होऊ ना आपण ओके. आपण जरा स्वतःमध्ये काही बदल केला, काही रुटीन नवीन फॉलो केलं, काही नवीन सवयी लावून घेतल्या. नॉट ओके असताना काय करायचं हे जर आपण ठरवलेलं असलं तर आपण ते करायला लागतो. आणि मग थोड्याने काय होतं माहितीये, आपण नॉट ओके असतो ते आपण विसरून जातो आणि मग कुणीतरी कसं चाललंय, काय मस्त चाललंय ओके आपण म्हणायला लागतो. म्हणजे नॉट ओकेनेस आपण जर सहन केला, हँडल केला तर आपण आपोआप ओके होत असतो. ही सायकोलॉजीची गंमत आहे.